हाय हॅलो नमस्कार, मी काजल माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बोल, कुठे चाललो आपण? बाहेर चाललो ना? जायचं ना बाहेर आपल्याला? चला जाऊयात ना? छान दिसते का पिलू? आज व्हाईट कलर आहे म्हणून व्हाईट ड्रेस घातलाय हा, मम्मानी पण आणि पिलूनी पण। बोलून दाखव। हा बोल। कसं करते? सोसायटीमध्येच टेलर आहेत, तर ब्लाऊज शिवाय टाकायचे होते या साड्यांचे। खूप दिवस झालं टाकल बोलले आणि राहून जात होतं। आता म्हटलं दसरा दिवाळी आले तर साड्या घालणं होणार, तर म्हटलं आत्ताच टाकलं तर लवकर मिळून जाईल, नंतर खूप गर्दी होते आणि टायमिंगवर भेटत सुद्धा नाही। आणि ही मम्मीने तक्षशिला आता रक्षाबंधनसाठी घेतलेली, म्हणजे त्यासाठी साडी आणि ब्लाऊज द्यायची होती। फॉल पिकोसाठी आणि ब्लाऊज स्टिचिंगसाठी ते आम्ही देऊन आलो। तिला रेडी करून तिची अशी मस्ती चालू होती। त्यानंतर आम्ही जाऊन आलो, ब्लाऊज स्टिच करायला दिले। त्यानंतर मैत्रिणीकडे गेले, तिथे चहा वगैरे झाला, गप्पा गोष्टी केल्या, थोडा वेळ बसलो आणि मग रिटर्न घरी आले। मग घरचं सगळं आवराआवरी करून व्हिडिओ पुढचा कंटिन्यू। मी ब्लाऊज स्टिचिंगसाठी अचानक गेले होते आणि नवरात्रीचा पहिला दिवस होता, तर त्यांचं असं झालं की सुवासिन आमच्या घरी अचानक आली, म्हणजे देवीच्या रूपात। तर त्यांनी मला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि नमस्कार केला आणि ओटीमध्ये एक फळ वगैरे दिलं। मिंत्रावरून मी एक ड्रेस मागवलाय, तो पण तुमच्यासोबत शेअर करते। छान आहे ड्रेस, मस्त आहे, प्युअर कॉटनचा आहे आणि डिझाईन थोडीशी वेगळी आहे, म्हणजे त्याची धोती पॅन्ट आहे आणि असा फ्लेअरचा टॉप आहे आणि इथे वरती फोटो देईल तशा प्रकारे आहे। आता मी दाखवते इथेच असा गळा आहे, इथे थोडेसे पफ आहेत, थोडेसे पफ खाली असं गोटापट्टी दिलेली आहे, छान मस्त आहे। पुढे गुंडे आहेत दोन असे आणि असं फ्लेअरचा टॉप आहे, छान आहे, मस्त आहे, कलर वगैरे छान आहे, पिंक कलर आहे, मस्त आहे टॉप। आणि त्याची पॅन्ट सुद्धा अशी धोती टाईप आहे, खाली असं फोटो देईल असं आहे। लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देईल। त्यानंतर पर्पलवरून सुद्धा काही प्रोडक्ट मागवले। आता मी हे प्रोडक्ट गेली वर्षभर वापरते आणि त्याचा खरं इफेक्ट पडला आहे। आता हे काही कोलॅबोरेशन वगैरे नाही आहे, मी पर्सनली ते यूज करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करते। तर आल्सचं अँटी हेअरफॉल शॅम्पू तो मागवला आहे। आता त्याच्यासोबत हा अँटी डॅन्ड्रफ पण मागवला आहे, हा फर्स्ट टाईम मागवला आहे। अँटी हेअरफॉलचं मी गेले वर्षभर वापरते आणि डॅन्ड्रफचा आता फर्स्ट टाईम घेतला आहे, वापरून बघेल कसा आहे रिव्ह्यू। जास्त काही नाही आहे डॅन्ड्रफ, पण थोडा आहे स्काल्पला, त्याच्यामुळे म्हटलं यूज करून बघूयात। अशा या 2 बॉटल मागवल्यात। त्यानंतर ही NYBची लिपस्टिक मागवली आहे, बघू आता यूज करून कशी वाटते काय। 0.9 न्यूड शेड आहे, 0.9 छान आहे ही पण, ट्रान्सफर प्रूफ आहे, नरिशिंग ऑइल वगैरे आहे आणि लाईट वेट आहे, मस्त आहे। ही एक मागवली। त्याच्यासोबत गिफ्ट पण फ्री गिफ्ट होतं, त्याच्यामध्ये 2-3 होते, त्याच्यातून चॉईस करून घ्यायचं होतं। तर हे मामाअर्थचं मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन घेतले, आता फ्री होतं त्याच्यामुळे चॉईसमध्ये होते 2-3, त्याच्यातलं मी हे घेतले। अशा प्रकारे पर्पलवरून शॉपिंग आणि मिंत्राचा तो ड्रेस। भेटूया आता खाली गेल्यानंतर। आज
जेवणामध्ये मी चपाती आणि वांग्याची भाजी केली. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि सगळं घरातलं भांडे वगैरे आवरून खाली जायला निघालो. सोसायटीमध्ये दांडियाचा कार्यक्रम असतो, गरबा वगैरे, तर छान डेकोरेशन वगैरे केलं आहे. तर मग सगळं आवरून खाली निघालेलो आणि सोसायटीमध्ये असं घट वगैरे, देवी वगैरे नाही, पण मूर्ती ठेवल्या आणि आरती असते. त्यानंतर दांडिया गरबाला सुरुवात होती. 2 ते 3 तास सगळेजण मजा करतात. थोड्या वेळ गरबा दांडिया खेळलो आणि पाऊस आला. जरा वेळ वाट बघितली, पण पाऊस काही थांबला नाही म्हणून घरी निघून आलो. त्यानंतर गुलाबजाम करायचे होते. बरेच दिवस झालं गुलाबजाम केले नव्हते आणि पॅकेट आणून ठेवलं होतं. करल बोललं आणि राहून गेलं आणि मग गुलाबजाम करायला घेतले. कारण आज टाईम होता, ती झोपली होती. म्हटलं टाईम आहे तर करून घेऊया आजच. आणि त्यानंतर मग असं बाहेरून जास्त काही गोड आणून खाण्यात येत नाही, तर घरीच काहीतरी करून खाऊयात म्हणून अधूनमधून असे गुलाबजाम होत राहतात. आणि चितळेचे मला तरी जास्त आवडतात आणि करण्यासाठी पण सोपे वाटतात आणि खाण्यासाठी पण चांगले लागतात. तर म्हणजे करण्यासाठी म्हणजे क्रॅक वगैरे पडत नाही, खूप मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि मग मी गुलाबजाम करताना एक ट्रिक वापरलेली आहे, ती मी पुढे सांगेलच. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर मी एकीकडे मग पाक करायला ठेवला. पीठ वगैरे मळून घेतलं गुलाबजामचं. आता 1.5 ग्लास पाणी आणि तेवढी 1.5 ग्लास साखर टाकली होती. 200 ग्रॅमचं पॅकेट होतं. ग्लास थोडासा मोठा आहे, म्हणजे मीडियम साईजचा आहे. आता अंदाजे गोड कमी जास्त गोड करू शकतो आणि जास्त पाक हवा असेल तर जास्त पाणी टाकू शकतो. आणि पाक काही तेवढा असा परफेक्ट केला नाही, फक्त साखर विरघळून घेतलेली होती. जास्त तार वगैरे आणण्यासारखा पाक वगैरे करत नाही, हलकासा फक्त साखर वगैरे विरघळून घेते. आणि इकडे पाक रेडी होता, म्हणजे साखर विरघळून घेतली होती. मग लगेच इकडं तेल वगैरे तापायला ठेवलं. म्हटलं गोळे करून घेतेस तोपर्यंत इकडे तेलसुद्धा तापेल. आणि मग एक एक करून गोळे करायला घेतले. आता मी ते ट्रिक सांगेल. आता थोडंसं मळून ठेवलेलं, तेवढं चपातीच्या पिठासारखं तेवढंसं मऊ राहत नाही, पण गुलाबजाम छान होतात. मग ही ट्रिक म्हणजे खडीसाखर जेव्हा मी गोळे करत असते त्यामध्ये एक खडीसाखर टाकून मग गोळे बनवते, जेणेकरून बाहेरून पाकाचा गोडवा आणि आतून देखील खडीसाखरेचा गोडवा राहील. आणि आम्हाला तसेही गुलाबजाम गोड आवडतात, तर मी नेहमी ही ट्रिक वापरते आणि अशा पद्धतीनेच गुलाबजाम करून घेते. तर सगळे गुलाबजाम करून घेतले. तेल देखील तापलं होतं. मग म्हटलं तळून घ्यावं आणि तळताना एक एक सोडून तळत नाही, तर एकदमच चाऱ्यामध्ये हवे तेवढे गुलाबजाम घेऊन तळून घेते. कारण एक एक सोडलं की कमी जास्त तळले जातात किंवा कमी जास्त डार्क कलर
मी बऱ्याचदा गुलाबजाम केले की पाकेचा गोडवा थोडासा कमी जास्त व्हायचा आणि आतमधून म्हणजे तितकेसे गोड लागत नव्हते, वरून फक्त गोड लागायचे. म्हणजे आत जरी पाक मुरला तरी थोडं कमीच गोड लागायचं. मग माझ्या फ्रेंडनी सांगितलेली ही ट्रिक होती. आतमध्ये तुम्हाला जास्त गोड आवडतं तर खडीसाखर आतमध्ये टाकून गोळ्या बनवून घेऊ शकता आणि मग आतूनही गोडवा राहील आणि बाहेरूनही. तर मी तरी अशाच पद्धतीने सगळे गुलाबजाम करते आणि तुम्हीसुद्धा करू शकता अशा पद्धतीने. तर असे करून सगळे गुलाबजाम तळून घेतले आणि थोडेसे थंड होऊन दिले. पाकही थंड झालेला होता आणि गुलाबजाम थंड होण्यासाठी ठेवले तळलेले आणि मग लगेच टाकले गरम गरम तर जास्त पाक शोषून घेतात आणि खूप ओले ओले होतात, जास्त म्हणजे भिजले जातात. आणि कसा वाटला व्हिडिओ? भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.